संघटना अशा सर्व संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचा भाग म्हणजे कडेगाव महाराष्ट्र बरोबर कडेगाव तालुक्यात सुद्धा गॅस मिळत नाही। गॅसची किंमत 950 असताना जवळजवळ 4,000, 3,000, 5,000 जसं पुढलं कस्टमर असेल जसं पुढल्याला गरज असेल अशा पद्धतीने गॅस दिले जातात। ही गॅस न मिळण्यामुळं भूकमारी सर्वसामान्य कुटुंबावर भूकमारीची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर ऑटो रिक्षाला एलपीजी गॅस मिळतोय तो मिळत नाही। त्याच्यामुळे सुद्धा रिक्षावाल्यांच्या कुटुंबावर रिक्षावाल्यांच्यावर भूकमारीची वेळ आलेली आहे। अशा रीतीनं आम्ही आज तहसीलदारांना आणि प्रांत साहेबांना विनंती केलेली आहे। तर कडेगाव तालुक्यातला जो गॅस आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा हीच विनंती केली आणि अशा पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। तर आजच्या संदर्भात राज्यभर जी निदर्शनं चालू केलेली आहेत ते अत्यंत गरजेचं आहे, कारण देशामध्ये गॅसचं सर्व बाबीची तुटवडा आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, सर्वसामान्यांचं नुकसान होत आहे आणि याला केंद्र शासन राज्य शासन जबाबदार आहे। केंद्र शासनाचा राज्य शासनाचा आम्ही पाणी संघर्ष योजनेला धिक्कार करीत आहोत। आमचा पूर्णपणे पाठिंबा बहुजन वंचित आघाडीला पाणी संघर्ष समितीचा आहे। जन आघाडी व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीनं गॅसच्या शॉर्टेजवर तहसीलदार आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर सर्वसामान्य लोकांना जो 28 ते 30 दिवसात कडेगाव शहरात व खेडेगावात 45 दिवसात गॅस मिळायला पाहिजे नंबर लावल्यापासून तो दीड महिने मिळत नाही आणि 915 रुपयाचा जो गॅस आहे तो 3,500-4 हजार रुपयानं ब्लॅकनं विकला जातो अशी माहिती आलेली आहे आमच्याकडे। आणि त्यामुळे लोकांना सर्वसामान्य लोकांच्या घरात स्वयंपाक होत नाही आणि काहींची मुलं उपाशी आहेत गॅस नसल्यामुळं। तर अशी माझ्याकडे माहिती आल्यामुळं आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना आम्ही आणि प्रांत साहेबांना दिलेलं आहे आणि शासनानं याची दखल घेऊन काळा बाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी विनंती मी शासनास करत आहे। आघाडी पक्षाच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यात या गॅसमुळे लोकांना किती त्रास सहन करावा लागतोय। लोकांचे अक्षरशः उद्योग देशोधडीला लागलेत, परंतु या प्रशासनाला आणि या शासनाला त्याचं काही देणं पडलं नाही। परंतु हे शासन फक्त जातीय दंगली घडवण्यात व्यस्त आहे। लोकांच्या घरात गॅसचा तुटवडा पडून अक्षरशः चुलीव लोक आलेले आहेत। चुली शहरात भागात तर चुली सुद्धा पेटत नाही। लोकांचे छोटे मोठे उद्योग बंद पडायची अवस्था झाल्या तरी या जातीयवादी पक्षाला या भाजप सरकारला लोकांचं देणं काही राहिलं नाही। त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने हा मोर्चा काढलाय। आमची प्रशासनाला विनंती आहे की कलेक्टर साहेब म्हणतायत की गॅसचा कुठलाही तुटवडा नाही, परंतु आज जर छोटे मोठे उद्योग बघायला गेलं वडापावची गाडी असतील, बारकीसारखे हॉटेल उद्योग असतील, त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी गॅस मिळत नाही। मग प्रशासन नेमकं काय करतंय त्याच्या योग जाब सर्वसामान्यांना गॅस मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वसामान्यांना गॅस मिळालाच पाहिजे। सर्वसामान्यांना गॅस मिळालाच पाहिजे। गॅसचा काळा बाजार करणाऱ्या सरकारचं करायचं काय? गॅसचा काळा बाजार करणाऱ्या सरकारचं करायचं काय? गॅस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। गॅस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। गॅसचा काळा बाजार बंद झालाच पाहिजे। गॅसचा काळा मिळेगा गॅस सिलेंडर गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे।